नमस्ते. आपलं कुठून आले तुम्ही विंचुरी डाळ. आणि नेमकं काय त्रास होता तुम्हाला? मला शिराचा त्रास होतोय. हा, नस दुखतीये. हे कधीपासून होतं असं आधी? हे भरपूर दिवसापासून होतंय. हा, मग याच्या बाहेर काही दवाखाने केले होते का? हो, मग बाहेर काही फरक पडायचा त्याच्यावरती काय? तेवढं पुरतं तेवढं. हा, हं. तुम्हाला आमचा कसा पत्ता भेटला का? पत्ता माझे दीर आलेलेच हा, होते ना पहिले. काय झालं होतं त्यांना? त्यांना तर काही गादीमध्ये काही सरकलेली होती, हा, काही मणका वगैरे ओके. त्याचा त्रास होता. त्यांची कंडिशन कशी होती काही सांगता येईल का मला? हो, म्हणजे ते त्यांना वाकून गेलेले होते, ते उभेच नव्हते राहत डायरेक्ट. ओके मग तुमचा पत्ता लागला तर तुमच्याकडे आलो, तेव्हा ते पहिल्याच दिवशी कप लावले तर त्यांना ताट उभं राहता आलं. ओके, ऑपरेशन सांगितलं का? हो, डॉक्टरांनी भरपूर ठिकाणी त्यांचं MRI वगैरे सर्व केलेला होता. हा, तर ऑपरेशन सांगितलेलं होतं. ओके. पण आम्ही ऑपरेशनच्या काही भानगडीत पडलो नाही. हा, तुमचा पत्ता लागला तर इकडे आराम भेटला त्यांना ओके. चांगल्यापैकी. हा, मग त्यानंतर आमची सर्वच फॅमिली यायला लागली. ओके. ठीक आहे. रिझल्ट आहे हा, खूप आणि चांगल्यापैकी. तुमचा कसा त्रास व्हायचा? माझा तर इथला पण त्रास होता, हा, इथे फरक पडला. बरोबर. हं. ते 10 दिवसाची 7 दिवसाची तेव्हा ट्रीटमेंट घेतलेली. हम्म. ते पण बरं आहे आता, ओके आहे हा, एकदम. नंतर पायाचा पण होता, हा. ते पण मग रिलीफ आता भेटलं. हाताची ट्रीटमेंट करून किती वर्ष झाले असेल? परत प्रॉब्लेम आहे. त्याला तरी 2-1 वर्ष, 2 नाही जास्त कोविड झाले. मध्ये आले? जास्त. कोविड सुरू व्हायच्या आधी? हो, हो. तेव्हा मी भगूरला राहत होते, म्हणजे 5-1 वर्ष तर मला घरी जाऊनच झाले. 5 हा, वर्ष. बरोबर. हं. 5-1 वर्ष झाली. हा, पण आता त्याच्यानंतर काही त्रास अजून त्रास इतका झाला? नाही देते. जास्त फक्त त्याचा त्रास बाहेरचं कामाने नाही हम्म, होत मला. जास्त घरातल्या फक्त पोळ्यांनी होतो. पोळ्या हम्म. केल्या का मगच त्याचा त्रास होतो. ओके. आता झालं काय होतं तुमच्या मानेत आणि कमरेत दोन्ही ठिकाणी या होतं, म्हणजे वरची खाली सरकली गादी असते ती बरीच फाटून बाहेर आली. तिथून रक्तपुरवठा ब्रेन छाती पाठ शोल्डर हाताला होत नव्हता, तसंच कमरापासून पायाला रक्तपुरवठा होता. जसं जो मणका जागेवर जागा सोडली हां. तशी त्याच्यातली गादी असते ती बाहेर यायला लागली, तिथून रक्तपुरवठा कमी व्हायला लागला. आता तुमचं आईवाट्याचं काम, हो, तुम्ही वाकून काम केलं, पाटे उचललं, शेण उचललं, हो, डोक्यावर वजन घेतलं, तर त्याच्याने काय होतं लिमिट क्रॉस झालं की लगेच त्रास देतात. हो. त्याच्यासाठी बेल्ट लावून जर काम केलं त्रास होत नाही. हो. वाकून जास्त उचलायचं नाही, गुडघ्यात वाकायचं. जिथं तुम्ही 20 किलो उचलणार आहे तिथं 10-12 किलो 15 किलो उचला, त्याच्याने त्रास परत परत वाढत नाही. पण तुम्ही काय करता ते 2 तासाचं काम 15-20 मिनिटात करून टाकता हो, हो. आणि त्याच्याने तो त्रास वाढत असतो. पण मला प्रत्येक पेशंटला हे सांगायचं आहे की तुम्ही एकखटी काम करून कायमचं काम बंद करू नका, हळूहळू काम करून कायम काम करा. पण पेशंट हे डोक्यात घेवत नाही. पेशंटला असं वाटतं की मी 5-10 मिनिटात काम करून मला आराम भेटला पाहिजे, पण नाही ना, ते उलट होऊन जातं. हो. प्रत्येकाने ही माइंड असतं की मला सगळं करता आलं पाहिजे, पण त्याला त्या नियमात राहणं महत्वाचं आहे. जसं की एकदा बीपी डायबिटीजला आजार वेगळे असतात, नियम असतात. हो. थायरॉइडला काही नियम वेगळे असतात, किडनीच्या आजाराला वेगळे नियम असतात, तसं मणक्याच्या आजाराला नियम वेगळे असतात. तर ज्या व्यक्तीला जो आजार लागतो त्यानुसार नियम पाळणं महत्वाचं. जसा एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तसा मणक्याचा जो पण आजार हा लागला तो आयुष्यभर असतो, त्याला त्या नियमात राहणं गरजेचं. आता इथून पुढे 90% लोकांना मणक्याचा आजार राहणार आहे. हो, हो. पण मग प्रत्येक व्यक्तीला ते समजत नाही. वेळेवर योग्य टायमिंग वरती प्रत्येक पेशंटला गायडन्स भेटत नाही. मग त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे की तुमच्या मार्फत आम्ही व्हिडिओ बनवून पेशंट पर्यंत पोहोचवू आणि त्यांना या नियमात ठेवून आजारापासून लांब ठेवू. पण मग त्यांनी ते नियम ऐकले पाहिजे, बघितले पाहिजे किंवा कंटिन्यू केलं पाहिजे. जास्त त्रास होतोय ते एकदा आमच्याशी पण संपर्क साधला पाहिजे, नाही तर काय होईल, बाहेर डॉक्टर लोक बसले कापायला, त्यांना तर कापणारेच पेशंट पाहिजे. मेडिक्लेम मिळेल ते त्यांचं पेशंटला फायदा होईल का तोटा होईल ते बघत नाही. एकदा ऑपरेशन झालं विषय संपला. हो, साधं होतं ना हा, मग म्हणजे ते असं. शेवटी. आता तिथे तुमचं पेशंट बघा, हो. आतापर्यंत परत त्रास झाला नाही, नाही. मणका सेट केलं गादी निवडला हो. असं. पण हेच बाकीचे पेशंटला समजत नाही ना. नाही म्हणून समजत. आमचा हो. प्रयत्न आहे की नॅचरल याच्यात ट्रीटमेंट घेऊन कायमचं बरे, नाही तर गोळ्या औषधाच्या भरोशा काहीच उपयोग नाही, कारण की मणक्याच्या आजारावर मेडिसिन तयार झालेलंच नाही. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. हा व्हिडिओ आमच्या चॅनलवर चिडून बघून घ्या. ठीक आहे. हो हो. पाहिजे.
कशी झोपा माझ्याकडे बघ. कानाचं बघ त्या कानात पहिले बघ. कशावरती ठीक रिलॅक्स पालतो झोपत असंच पालतो झोप. दिलंय ना